आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तरी कुठे गेलीये काय माहितीये का? नाही कधी गेलीये कवा येणार आहे? अहो सकाळपासूनच नाही घरात. सकाळपासून घरात नाही. अहो आम्हाला तर म्हणली होती घरीच आहे म्हणून. नाही म्हणजे येणार असेल व म्हणून तुम्हाला सांगितलं असेल तिनं. तुम्ही इथं कशाला उभी राहिलात? ती येईपर्यंत माझ्या घरी चला. नाही नको आम्ही थांबतो इथेच. अहो असं कसं? आता ते घर आणि हे घर काय वेगळं नाहीये. चला. बरं चल. अहो मामा तुम्ही तिकडे कुठे निघालाय? आपलं घर इकडे आहे. बरं त्यांना नोकरीबद्दल काय बी सांगायचं ना. अगं त्यांच्या कानात घुसून काय करतेस? ये इकडं. अहो नाही ती जरा मी भाजी आणायला गेले होते. अगं पण ह्या तर म्हणलं सकाळपासून तू घरी नाही म्हणून. नाही नाही अहो सकाळपासून घरात मला दिसली नाही असं म्हंटल मी. असं झालं वय तेच म्हणलं. तिने अगदी लगबगीने फोन करून आम्हाला बोलवून घेतले आणि ही स्वतःच कुठेतरी गायब झाली. घर लई छान आहे ना व. अगदी गावाकडे आल्यासारखं वाटतंय बघा. आणि मालकीन बाई बी अगदी घरच्या सारख्या आहेत. अहो नाही मालकीन कुठली? नुसती भाड्यापुरतं मालकीन आहे. बरं चला की आत या. मम्मा पूजा अगदी व्यवस्थित पार पडली बर का. अगं माझ्याकडनं एक छोटासा गोंधळ झाला. मी प्रसादच आणायचा विसरले. पण मग नंतर आधी जाऊन घेऊन आला प्रसाद. तुला माहितीये पूजेची सगळी तयारी त्या कलेक्टर बाईने अगदी मनापासून केली होती. मला काहीच करावं लागलं नाही. मम्मा हा प्रसाद आणि अंगार आहे. ते आले होते ना तुला भेटायला. ते घेऊन आले तुझ्यासाठी. त्यांची अशी श्रद्धा आहे की हा अंगारा तुला लावल्यानंतर तुला बरं वाटेल. तू अगदी व्यवस्थित होशील. आणि आता मी पूजा पण केली आहे ना. आता सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि लवकरच आम्ही तुला गोड बातमी सुद्धा देऊ. त्या गोड बातमीचीच तर काळजी आहे ग. माझ्या घशाखाली उतरेल की नाही माहित नाही. आलेत कधी तिकडे? वय आत्ताच आलेत. म्हणजे मी जरा बाहेर गेले होते म्हणून त्यांना थांबावं लागलं. हा ते सगळं जाऊ दे. ते आलेत ना तिकडे. बरं माझी काही चौकशी करत होते? वय विचारत तर होते. बरं ऐका की मी जेवायला काय बनवू? अगं मला काय विचारतेस? काहीही कर. नाही तसं नाही. म्हणजे तुम्ही लय दिवसात घरी यायला लागलाय ना म्हणून म्हणलं तुमच्या आवडीचं काहीतरी बनवावं. हा 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 नाही तू माझ्या आवडीचं वगैरे काय करत बसू नको. ते आलेत ना आपल्या घरी जेवायला. त्यांची आवड महत्वाची आता. होय त्यांना तर विचारतेस मी. पण तुम्ही किती वाजेपर्यंत येणार आहे? मला जरा उशीर होईल. एक 2 तास तरी लागतील. इकडचं काम अजून आटपलेलं नाही. बरं नाही म्हणजे होईल तेवढं लवकरात लवकर या. आता काय माझे काम धंदे सोडून येऊ का मी तिकडे? तू आहेस ना तिकडे. ते पण आलेत ना. त्यांच्या जेवणा खाण्याचं काय ते बघ. आणि हो माझ्यासाठी वाट वगैरे बघत नको बसू. तुम्ही जेवून घ्या. मी येतो तोपर्यंत. बरं बरं मी वाट बघतेय. लवकरात लवकर या. बरं चल ठेवतो फोन. आधी या अशा समारंभांचं हेच वाईट असतं रे. सगळं चालू झालं ना की आपण सगळे आनंदात असतो, एन्जॉय करत असतो. पण सगळं संपलं की ही जी मागची आवरावर असते ना ती खूप कंटाळवाणी असते रे. अगं मी आहे ना तुझ्यासोबत. आपण दोघं मिळून करू. चल. जा
कभी ऊपर कभी नीचे कभी उल्टा कभी सुलटा कभी एक कभी दो कभी तीन तीन अरे वा चांगली गट्टी जमली की पिकूची. ती आहेच तशी. अगं किती बडबड करती. आल्यापासून काय काय सांगत बसली आम्हाला. सुंदरी ताई भूक लागली काय तर कर ना पटकन. बरं बरं आणते 2 मिनिटात. हा? अरे देवा तुम्ही केला बाई चहा. अगे चहाच केलाय, स्वयंपाक नाही केलेला. असं का करायला लागलीस? कशाला एवढं करत बसला तुम्ही सांगा बघू. हे काय? हे कुणासाठी? अहो पिकूला भूक लागली नव का. अगं तिचं जेवण आहे आता. ते असलं अरबट चरबट नको बाई खायला. असू द्या एवढ्यानं काही होत नाही. पण काय ग, तू त्यासने असं का सांगायला सांगितलीस मला? खोटं का बोलायला लावलीस? अहो मावशी त्यांना नाही कळलं पाहिजे मी जॉब करते ती. जर त्यांना कळलं ना तर त्यांना लई वाईट वाटेल, लई त्रास होईल. हो डोंबल बाज. अगं पण हे केव्हा सांगणार आहेस तू मला? नाहीतर मी अगदी बडबड करत बसले असते त्यांच्या समोर. अगं बया, अगं पण पिकूला बी सांगायला पाहिजे. अगं नाही तर ते सगळं सांगून बसल ते असते. अगं बाय होय की पिकूला बी सांगितलं पाहिजे नव का. हे बघ मी सांगते तिला कसं सांगायचं ते. तू नको टेन्शन घेऊस. पण काय हरकत आहे त्यांना सांगितलं तर? मावशी अहो तुम्हाला माहिती मी नोकरी का करते ती. पण त्यांना नाही कळणार आहे. हे जाऊन त्यांना ओरडतील म्हणून मी खोटं बोलले. बरं ठीक आहे, पण ज्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तू खोटं बोलतीयास त्याला त्याचं काय आहे का ग? एवढे पाहुणे आल्यात घरात पण त्याचं त्याला काहीच नाही. अगं बहीण आली आहे त्याची. अहो नाही नाही यायलेत ते आज यायलेत. असं का? अगं बया, म्हणजे आता दृष्टच काढायला पाहिजे ह्या माणसाची. पण काय ग, येणार हाय म्हणजे राहणार आहे ना का लगेच जाणार आहे परत? ते मला नाही माहित, मी विचारलंच नाही. कामाच्या गडबडीत बोलतच नाहीत अहो ते नीट. हे बघ त्याला आल्यावर ताकीद द्यायची. जर का तो परत जाणार असेल तर आठवड्यात एकदा इथं राहायला यायचं. ह्या बोलीवरच त्याला पाठवायचं बघ. पुन्हा मुंबई काय लांब आहे बाई? अगदी लंडनला गेल्यासारखंच करतोय. नाही चालते तुम्हाला पाहिजे ती बोला. पण हा आता जे आपण इथं बोललोय की नाही ते बाहेर जाऊन बोलू नका. नाही म्हणजे ते इथं नसतात वगैरे. हा कळलं का? काय ग तुझं? काय बोलायचं नाही त्याची एकदा लिस्टच दे मला. अन्न मॅडम पूजा फार छान झाली. हा थँक्यू. हो ना, पूजेचं फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. बरं येतो आम्ही. wake up, it's a lovely day. Oh please get up and come and play. The birds are singing on the trees and you hearing the buzzing bees. अरे वा वा वा, बघितलं का पिकुडी कशी फाडफाड इंग्लिश बोलतीया. आजकालची पोरं लई स्मार्ट आहेत बघा. त्या स्मार्टफोन सारखी. चांगलाय म्हणा, सुंदरीची आतापासूनच प्रॅक्टिस व्हायला लागली पोरं सांभाळायची. होय, आता पुढच्या वर्षी पाळणा हल्ला पाहिजे बघा त्यांच्या घरात. हे बाकी खरंय बर का. मला आता आज बनवून का नाही नातवंड मांडी खेळवायचे. हा पिकू इकडे बाळ. काय ग? अगं इकडे तरी ये. अगं पण मला खायचंय ना. अगं त्यासाठीच बोलवते मी तुला. ये. सरू, तुझं स्वयंपाकाचं काय असेल ते पटपट आवर बर का. आम्ही निघणार आहे लगेच. नाही हा, लगेच निघायचं बिघायचं नाही. आजचे दिवस राहून जावं. अगं सुंदरे, तू सांगितलं ऐकलं का नाही मी? अगं आमची बी काम असते तिकडं.
नाही नाही, पुढचं पुढे बघू, राहू दे गं. सांगितलं बरं का सगळं मला आजीनं. सांगितलं का? बरं केलं. काय काय सांगितलं? हेच की सुंदरताई आज काय जेवायला करणार आहे ते. मावशी तुमची नात हुशार आहे बर का. अहो वयाच्या मनानं लई समज आहे तिला. अहो ती हुशार आहे, पण ती शांत असली तर हुशार आहे. आणि जर का एकदा डोकं फिरलं तर अहो तिच्यासारखी वेडी जगात सापडणार नाही तुम्हाला. अहो सगळं घर डोकीवर घेते बघा. बरं सुंदरे, काय झालं? आदित्य येतात नव? येतीलच थोड्या वेळात. फोन केलता मी त्यांना. हा मग ठीक आहे, ते आले की त्यासनी भेटून जातो. पण सुंदरे, मी काय म्हणतोय, जेवायचं राहू दे की काहीतरी खायलाच बनव. म्हणजे मग आदित्यरावसनी भेटतो, खातो आणि लगोलग निघून जातो. वय मला पण तसंच वाटतंय बघ. नाही मामा, जेवण करूनच जायचं. हा अगं मालूला एकटीला ठेवून आलोय घरी. रात्री बस चुकली, उशीर झाला तर ती एकटी काय करणार तिकडं? हाय का मामी? अहो गावाकडे कुणी काही एकटं राहत नाही वय. आणि झालं तर माझ्या घरी जाईल, नाहीतर आई नाही तर आजी तुमच्या घरी येतील. हा चला, मी जेवणाची तयारी करते. हा पिकू तुझा बाळा घरी. हा फ्रेश होत जा. इकडचं सगळं आवडले. ते घरातलं किरकोळ सामान कुठं कुठं लावायचं ते फक्त लावून घ्या, ते मला माहित नाही. घ्या ना. बरं मॅडम, सगळं आवडले बरं का. घरातलं किरकोळ सामान तेवढं लावायचं राहिले. आता बाकीच्या वस्तू कुठं कुठं लावायच्या मला माहित नाहीत ना. आणि मी काहीतरी लावायला जायचो आणि काहीतरी फुटायचं, म्हणून मी हातच लावला नाही. बरं मी येऊ? जरा थांब विजू. आधी काय ग, काय झालं? तुझं वॉलेट दे ना. का ग? अरे का विचारतोय? बायको मागते वॉलेट दे. नाही नाही नाही, असं काही नाही. एक मिनिट. हे घे. विजू हे कसले पैसे? ठेव. अहो पर एवढे पैसे कशाला? ठेव म्हणते ना. अहो पर मला ऑफिसचे पैसे मिळतातच की. हे आणि कशाला त्याला जादा? विजू हे ऑफिस नाहीये. तू आज घरी काम केलंस. ऑफिस मधल्या कामाचा पगार तुला मिळतो, पण हे आजचं घरचं. ठेव. अहो मी आपलं घरचं काम समजून केले ना. अरे मग घरचं समजून घे. मॅडम ठेव म्हणते ना. बर येऊ मी? विजू एक मिनिट. काच लावून मिळाली नाही का फ्रेम ना? आणली की मी कवाच. मग तू लावली नाहीस ती फ्रेम जागेवर? ते मी लावणार होतो पण शोरूम मध्ये ठेवायला लावली. अगं काय झालं, इकडे खूप धावपळ होती ना. बायका येत जात होत्या, कोणाचा काय धक्का लागला, पडली फुटली, म्हणून मीच म्हंटल की सगळं उरकू दे, मग आपण आरामात लावूया. तोपर्यंत स्टोरूम मध्ये ठेव. अच्छा ओके. बर येते मॅडम. बरं अनु, ऐक ना, मला एक महत्वाचं काम आलंय. मला आणि कृष्णाला एका मीटिंग साठी मुंबईला जावं लागेल. मी उद्या सकाळपर्यंत येईन. ओके? काय? नाही नाही, आज कुठेही बाहेर जायचं नाही. आजच पूजा झाली, आज बाहेर नाही पडता येणार तू. अगं झाली ना पूजा, केलं ना आपण सगळं. फार महत्वाची मीटिंग आहे, फार महत्वाचं असाइनमेंट आहे. आधी अरे असं नाही करता येत. या पूजेचा तसा नियमच असतो. ज्या दिवशी पूजा करतो ना त्या दिवशी नवरा बायकोने घर सोडायचं नसतं. त्यामुळे तुला नाही जाता येणार. काही तुझं म्हणजे ना. काही कसं? मग पूजा करण्याला काय अर्थ आहे? माझं फार महत्वाचं काम आहे. तुला बाहेर जायचं होतं तर मला सांगायचं होतं ना तसं. आज पूजा केलीच नसती मी. अगं मला काय माहित होतं या पूजेचे असे काहीतरी नियम असतात म्हणून. तू आपली परस्पर ठरवून टाकली पूजा. अनु प्लीज, असे काही सरप्राईजेस द्यायच्या आधी मला सांगत जा. माझी महत्वाची कामं असतात. ठीक आहे, इथून पुढे तुला सांगत जाईन मी. उगाच केली पूजा. तसा इंटरेस्ट नव्हताच तुझा पूजेत. अनु बरं आम्ही निघतो आता. 6 वाजता. अहो मामा 5 मिनिटं थांबा की.
वाटलंच तर मी परत एकदा फोन लावते, येतीलच ते आता. आता अंधार पडायच्या आत तर काय पोचणार नाही आम्ही. अजून उशीर केला तर गाडी बी मिळायची नाही. हो ना, आणि मालती बी एकटीच आहे घरी, आणि तिने आम्हाला ताकीदच दिली की आजच्याच परत यायचं म्हणून. ह्याच बोलू आम्ही इकडे आलोय बघ. मला व कधी फोन बी करू नकोस बहिणीला. एवढं मी आले इथवर भाऊ भेटल म्हणून. आणि हा बघा, याला कशाच काय नाही आणि कुणाच काय नाही. अहो नाही तसं नाही मामी, अहो ट्रॅफिक लागला असेल, संध्याकाळची वेळ आहे ना म्हणून. दुपारपासून ट्रॅफिक लागतंय वय, कवापासून येतोय तो म्हणायलाय. राहू दे हो, असलं काहीतरी अडचण. बरं सुंदरे, आम्ही निघतो आता. हा, लय उशीर झाला. अहो पण मामा तुम्ही. हे बघ, आम्ही परत येऊ की मग कमालाच येऊ. मग ते झालं, आता जातो. बरं थांबा, मी कुंकू लावते. सुखिया, निघतो आम्ही. सुंदरी, काय ग, आला का तुझा टोनगा? काहीतरी काय मावशी, टोनगा काय म्हणताय? हा, आता टोनगा म्हणू नको तर काय म्हणू? हा, अगं सकाळपासून नुसतं येतो 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 म्हणून हुलकावण्यात येतोय. अगं ह्याच्यापेक्षा मंत्री परवडला की ग. आता सकाळपासून यायला लागलाय, रात्र झाली आता. आता काही यायचं नाही बघ तू. अहो मावशी येतो म्हणलेत ना, येतीलच की मग. तू लई चिकट आहेस बघ. तुझा नवरा कसा बी वागला तरी त्याच्यावरचा विश्वास ढळू देत नाहीस अगदी. अगं एवढी भक्ती जर देवावर केली असतीस तर देव सुद्धा समोर उभा राहिला असता तुझ्या. पण तुझा नवरा काय घरी येत नाही बघ. अहो तसं नाही हो मावशी, त्यांना लय काम असतात ना, आणि मुंबईवर इथं यायचं म्हणजे काय चेष्टा आहे होय? तर जसं काय मुंबईवरनं लोक परत येतच नाही तिथं. अगं 3-4 तासाचा तर रस्ता आहे. आता तू सकाळपासून येतोय, कुठं रस्ता चुकून पुढे गेला का काय बघ. मला तर वाटतंय आता तो काही येत नाही. आणि हे बघ, तू पण वाट बघू नकोस त्याची. जेवणाचं काय केलंयस? हा, हाय ते दुपारचं शिल्लक आहे, तेच खाईन. बर, बायकोच राहू दे ग. अगं पण निदान बहिणीला तर भेटायला यायचं की नाही त्यानं. काही माणूस म्हणायचा बाई. मावशी ते येतो म्हणलेत ना, मग आज येतीलच, माझा विश्वास आहे. ठेव ठेव, तू विश्वास ठेव त्याच्यावर. हाय का? तुम्ही नाट लावू नका बरं का. आता ग बया, अगं मी काय नाट लावला? आता माझी तर इच्छा आहे त्यानं घरी यावं म्हणून. अगं तू येऊ दे, तुझ्या मनासारखं होऊ दे. मी जाते. पण हे बघ, तू जेव आणि शांतपणानं झोप जा. अगं जरी आला तरी बेल वाजवल की, मग उठ आणि दार उघड. हा, आता शांत झोप, जागत बसू नकोस बर का, कळलं ना? काय रे असं तरंगतोयस मगापासून? जायचं असेल तर जा बाबा, मी काय अडवणार नाहीये तुला. अनु मी तुला म्हणालो ना मी नाही जाणार, तर मी नाही जाणार. माझं काम होतं, महत्वाचं काम होतं, पण माझ्या बायकोपेक्षा माझ्यासाठी जास्त काहीच महत्वाचं नाही. अच्छा, कामापेक्षा बायको महत्वाची वाटते? एवढा मोठा बदल कधीपासून झाला? उगाच आता मला टोमणे मारू नकोस. पण मग काय केलंस त्या कामाचं? काही नाही ग, मी कृष्णाला सांगितलं, तो करेल मॅनेज. बरं, त्यालाही मी हेच सांगितलं की माझ्या बायकोपेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी कोणीच नाही. जे काही असेल ते उद्या. मला खरंच माहित नव्हतं की ह्या पूजेचे असे नियम असतात, नाहीतर मी का ठेवेन मीटिंग.
तू आता नुसतं हू करणार आहेस का? आधी मी हे सगळं माझी हौस म्हणून करत नाहीये. तुलाही हेच हवंय ना? मी बाळ दत्तक घेण्याचा विषय काढला तेव्हा तू मला काय म्हणाला होता? तुला आपल्या दोघांचं बाळ हवंय म्हणून. मग त्यासाठीच करते मी हे सगळं. मग या सगळ्यामध्ये तू जर इंटरेस्ट दाखवलाच नाही तर मला अजून दुसरं काय वाटणार आहे सांग ना. आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बघ, मला माहितीये की तू हे सगळं आपल्या दोघांसाठी करते, पण बघ मी आता आहे ना तुझ्याजवळ. गेलोय का मी कुठे? आणि मला सांग, तुला काय करायचंय? आता आपण दोघं फ्री आहोत आणि मी तुला त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की फक्त पूजेने मुलं होत नसतात. काय गप रे.